बघा, समुद्री लाटा पण काय करत असतात, मोठ्या प्रमाणात क्षरण कार्य घडून आणतात. म्हणजे त्या काय करतात, जर समुद्राच्या किनारपट्टीवर एखादा डोंगर आला, बरोबर, सो त्या डोंगरावरती त्या काय करत असतात, सतत त्या ठिकाणी जाऊन आदळत असतात. आता याच्यामध्ये आणखी एक लँड फीचर तयार होत असते पहा, समुद्री पहा. झालं असं होतं की समुद्राच्या ज्या लाटा असतात तो त्या लाटा काय होत असतात, सतत त्या कड्यावरती किंवा हे जे तुम्हाला इथं एखादं खडक लागताना दिसतोय समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा खडक असतो, सो त्याच्यावरती समुद्र लाटा कंटिन्युअसली आदळतात. काही मोठ्या असतात, वरपर्यंत जाऊन आदळतात, काही छोट्या असतात त्या खालपर्यंत. सो अशा पद्धतीनं ह्या कड्याला त्या काय करतात, तासून काढतात. म्हणजे हा जो भाग आहे खडकाचा, याला पूर्ण तासून काढतात त्यामुळं खडकाचा जो हा कडा आहे हा एकदम सरळ त्या ठिकाणी तयार होतो. त्याला सी कट क्लिफ असं म्हटलं जाते. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सी कट क्लिफ किंवा त्याला म्हटलं जाते समुद्री कडा असं म्हटलं जाते. आता खालच्या भागामध्ये असं असते की लाट जेव्हा येते ते स्वतःसोबत रेती, दगड, आता इथलेच दगड इथं म्हणजे ह्या समुद्री लाटा ह्या भागावरती आदळल्यानंतर सो याचं इरोजन होणार आहे, म्हणून समुद्री कडा तयार झालेली आहे ना मोठीच्या मोठी. मग ही जी समुद्र कडा आहे किंवा ही लाटा आदळल्यामुळे समुद्राचा हा भाग जो तासल्या गेलेला आहे पूर्ण, मग याचे दगड खाली पडतात पाण्यामध्ये आणि तेही लाटांसोबत काय होतात, आता वर नाही पण खालच्या लेवलला काय करतात, ते जास्त आदळतात. त्यामुळे ह्या खडकाच्या खालच्या भागामध्ये इथे इरोजन काय होते, ह्या दगडांमुळे छोट्या छोट्या, आणि हे लाट जाऊन आदळली की ते दगड गोल गोल फिरतात म्हणजे लाटेसोबत. सो त्याच्यामुळे इथे इरोजन जास्त होते या भागामध्ये, आणि इरोजन सतत झाल्यामुळं सो इथे एक गुफा तयार होते. सो याला समुद्री गुफा असं म्हटलं जाते. म्हणजे सी केव्ज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. समुद्री गुफांची त्या ठिकाणी निर्मिती होते. सो समुद्री गुफा घ्या किंवा समुद्री कडा घ्या, हे कोणत्या क्षरण कार्यातून तयार झालेले आहे. मग खडक काही दिवसानंतर काय होतो, सतत आदळल्यामुळं खतम होऊन जातो, त्याचा हा भाग शिल्लक राहतो. पहा, सो खडक खतम झालेला असतो समुद्री लाटा सतत आदळल्यामुळं, आणि आता असं आहे की खडकाचा एक छोटा भाग शिल्लक राहिलेला असतो आणि खाली त्याच्यातून आरपार पाणी त्या ठिकाणी जात असते. सो हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो याला समुद्री कमान म्हणतात. म्हणजे जशी कमान असते ना एखाद्या शहरात जाताना लागतंय पहा, सो त्या पद्धतीनं हा पोर्शन तयार झालेला असतो. म्हणून याला सी आर्क असं म्हटलं जाते किंवा सी ब्रिज पण म्हटलं जाते, कारण तुम्ही त्याच्यावरती चालू फिरू शकता वरच्या भागावरती. पुलासारखा तो वाटतो, त्याच्यामुळे त्याला सी ब्रिज किंवा सी आर्क असं म्हटलं जाते. काही दिवसानंतर सी आर्क पण त्या ठिकाणी इरोजन होऊन जाते आणि फक्त असा एखादा खडक उभा राहतो समुद्रामध्ये, सो त्याला स्टॅक असं म्हटलं जाते. आणि त्याचं इरोजन होऊन शेवटी तो समुद्राच्या खाली चालला जातो, समुद्राची लेवल वर येऊन जाते. सो त्याला स्टंप असं म्हटलं जाते. सो हे सगळे इरोजनल लँडफॉर्म आहे. सो पहिले इरोजनल लँडफॉर्म आहे खडकाला तासणे, त्याला आपण समुद्री कडा म्हणतो. त्यानंतर समुद्री कमान तयार होते, त्यानंतर स्टॅक आणि त्यानंतर स्टंप. सो हे असं. मग आता क्षरण आहे तर निक्षेपण पण आहे. तर पण तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने एकच लक्षात ठेवायचं आहे, निक्षेपण कार्य जर तुम्हाला विचारलं समुद्री लाटांचं, निक्षेपण कार्य जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा बीच, त्याला पुळण म्हणतात. पा बघा, समुद्र किनारा वेगळा. मी तुम्हाला म्हटलं पाहिजे हरिहरेश्वर किनारे जे आहे रायगडमधले, सो हे बीच नाही आहे, लक्षात घ्या. हे किनारा आहे, फक्त समुद्राचा हा किनारा आहे. म्हणजे समुद्र जिथं संपतो त्याला आपण किनारा म्हणतो, म्हणजे समुद्राचा किनारा म्हणतो. पण हरिहरेश्वरला जर तुम्ही गेले रायगडमध्ये तर तुम्हाला अशा समुद्री कडा पाहायला भेटतात तिथं. मी स्वतः गेलेलो आहे, मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे हरिहरेश्वर या ठिकाणी समुद्री कडा त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आणि ह्या समुद्री कडा जे आहे हा पण ह्याला पण समुद्री किनाराच म्हणायचं, पण याला बीच म्हणता येत नाही. बीच कशाला म्हणायचं, जेव्हा बारीक रेती जी समुद्राने इरोजन केलेली आहे त्यापासून बारीक तयार झालेली रेती ज्या ठिकाणी समुद्र डिपॉझिट करतो, सो इथे इरोजन केलं आणि नंतर त्या बारीक रेतीचं कुठेतरी डिपॉझिशन निक्षेपण केलं, तेव्हा त्या किनाऱ्यावर गेल्यानंतर पायाला मऊ मऊ वाटते त्या रेतीमुळं. त्या म्हणजे त्या इरोजन केलेलं कार्य जे आहे ते निक्षेपण झाल्यामुळं किंवा निक्षेप जो आहे वाळूचा तो तिथं तयार झाल्यामुळं ते पायाला एकदम मऊ मऊ वाटायला लागते, गुदगुल्या होतात पायाला. सो अशा ठिकाणांनाच आपण बीच किंवा मराठीमध्ये पुळण म्हणतो. आपण जसा शब्द वापरतो ना गणपतीपुळे, पुळे का बरं शब्द वापरतो, रेवदांडा हा शब्द वापरतो आपण. हे रेवदांडा झालं, रायगडमध्ये रेवदांडा आहे.
सो त्यानंतर तुम्ही गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऐकलेलं असेल, हे सगळे पुळणी आहेत, म्हणजेच बीचेस आहेत, याच्या लक्षामध्ये. सो हे निक्षेपण कार्यातून तयार झालेली असते पुळण, एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा.